नीट परीक्षा गैरव्यवहाराच्या प्रकरणी केंद्र सरकारची मोठी कारवाई। एनटीए संस्थेचे डीजी सुबोध कुमारांना पदावरून हटवलं। आयएएस प्रदीप सिंह यांना नवी जबाबदारी। मराठा आणि ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही। विधानसभेच्या अधिवेशनात आरक्षणासंदर्भात मार्ग निघेल। मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही। राजकीय आरक्षण देण्यासाठी संविधानात बदल करावा लागेल। सरकारने दोन्ही समाजाला काय दिलं? संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल। त्यांना दुसरं ताट द्या, आमचं आरक्षण आमच्या ताटात राहू द्या। मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या। छगन भुजबळ यांची सरकारकडे मागणी। सत्ताधारीच ओबीसींना आंदोलन करायला लावतात। हाकेंचं उपोषण हे मॅनेज केलेलं होतं। जरांगे पाटलांचा गंभीर आरोप। विधानसभा आणि लोकसभेत आरक्षण द्या, भुजबळांकडून राजकीय आरक्षणाची मागणी। भुजबळांचं ऐकून वाटोळं करून घेऊ नका। भुजबळ दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतात। मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल। आंदोलन स्थगित मात्र लढा सुरूच। 10 दिवसानंतर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं उपोषण मागे। शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतर उपोषण अखेर मागे। शिंदे फडणवीसांना सांगतो, मराठ्यांशिवाय पान हलणार नाही। ओबीसींची मोठ बांधण्याचा प्रयत्न करू नका। जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना इशारा। जरांगे पाटलांची प्रकृती खालावली मात्र उपोषणावर ठाम। डॉक्टरांकडून जरांगेंची तपासणी सुरू। गडचिरोलीतून माओवाद हद्दपार करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार। 1724 उच्च शिक्षित तरुण पोलीस भरतीत। बीटेक, एमबीए, शिक्षक, इंजिनियर, वकील देखील पोलीस भरतीसाठी मैदानात। शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावण्याचा प्रयत्न शासन करतंय। वर्ध्यात निकृष्ट बियाणं देऊन शेतकऱ्यांची थट्टा केली जाते। अरविंद सावंतांचा गंभीर आरोप। बीडचं पार्सल म्हणून मला हिणवलं तरीही जनतेसाठी माळशिरस तालुक्यामध्येच राहणार। माळशिरस विधानसभेसाठी आमदार सातपुते यांनी ठोकला शड्डू। छगन भुजबळांची मंत्रिमंडळातून अकालपट्टी करा। पंढरपूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाची मागणी। विवेक कोल्हेंनी कोपरगावमधील 670 जणांची नोंदणी एका दिवसात कशी केली? अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंच्या आरोपाला आमदार किशोर दराडे यांचा पलटवार। सातारामध्ये लोकशाहीच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट। बांधकाम विभागाला खडबडून जाग। 3 पुलांचं ऑडिट सुरू असताना निकृष्ट दर्जाच्या कामावर हातोडा। साताराच्या फलटणमध्ये पालखी मार्गाची प्रचंड दुरावस्था। पालखीच्या मुक्कामाला अवघे 10 दिवस शिल्लक। अमरनाथ यात्रा लवकरच सुरू होणार। अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुख्य सचिव अटल दुल्लू यांनी घेतली एक महत्त्वाची बैठक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।